गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकाश भगवान जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मती न लगे जी मती लगे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप हरि विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धन्य सगणी जा कृपालु सर्वज्ञ पुरिय धर्त मुनि ध्यान ताको हो उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन शगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। महावाक्यांनी लक्षणा किती लक्षणं झाल्या? 3. कोणत्या? जहती अजहती आणि भागत्या। महावाक्यांनी लक्षणा तत्वमसी महावाक्य में लक्षणा दिखावने को तत्पद और त्वम पद का वाच्यार्थ दिखावे है। आता तत्वमसी महावाक्यामध्ये भाग त्या लक्षणं सांगायची, त्याच्यामध्ये अगोदर तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ काय, त्वम पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ काय हे सांगणार आणि नंतर भाग त्या लक्षणं सांगणार। तत्पद का वाच्यार्थ दोहा सर्व शक्ति सर्वज्ञ विभू ईच स्वतंत्र परोच माई तत्पद वाच्य सो जामे बंधन मोच। टीका सर्व शक्ति कहिए जामे सर्व सामर्थ्य, सर्वज्ञ कहिए सर्व वस्तु के जानने वाला, विभू कहिए व्यापक, ईश कहिए सर्व का प्रेरक और स्वतंत्र कहिए कर्म के अधीन नहीं, और परोक्ष कहिए जीव के प्रत्यक्ष का विषय नहीं, माई कहिए माया जाके अधीन और बंध मोक्ष रहित। हे 8 तत्व 8 त्याचे विशेषण आहेत ना। पहिलं कोणतं? सर्वशक्तिमान। हो, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धणी वर्मय जाणून शरणाव। कारण त्याच्या शक्तीला कोणी प्रतिबंध करत नाही। एवढं चल दुसरं सर्वज्ञ आणि त्याचे जे काही ज्ञान आहे ते सर्वज्ञ म्हणजे त्रिभुवन जेवढे आहे त्या त्रिभुवनामध्ये अनेरेणू पशुपशुआधिक सर्पातले सगळे जेवढे चराचर प्राणी त्याचा तो ज्ञान आहे, म्हणून तो सर्वांतर्यामी। म्हणून सर्वांतर्यामी असणारा तो प्रत्येकाच्या मनातला ओळखतो, प्रत्येकाच्या मनातलं त्याला कळतंय, म्हणून तो सर्वज्ञ। आणखीन तीन सांगतील। विभू कहिए व्यापक, व्यापक सापेक्षाचे व्यापक, ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे आणि सापेक्षाचे व्यापक आहे। ब्रह्माच्या दृष्टीनं हे मिथ्या वस्तू असल्यामुळे बाकीच्या पंचमहाभूताच्या दृष्टीने तो व्यापक आहे, सापेक्षित व्यापक, निरापेक्षित नाही। निरापेक्षित व्यापक अधिष्ठान चेतन म्हणजे सगळ्यामध्ये तो व्यापक आहे झाला।
ईश कहिए सर्व का प्रेरक. ईश मग सर्व अंतर्यामी सर्वांचे प्रेरणा करणारा. और स्वतंत्र कहिए कर्म के अधीन नहीं. आणि त्याचं कर्माचं त्याला काही भोग नाही द्यायला. तुम्हा आम्हाला कर्माचा भोग आहे त्याला. तुम्हा आम्हाला कर्माच्या भोगातून सुटणं अज्ञानाचं सुटत नाही. त्याला पुढे आणि कर्माच्या अधीन नाही तो. और परोक्ष कहिए जीव के प्रत्यक्ष का विषय नहीं. आम्ही ही जगाची राहते, जगाच्या जिथले तिथे व्यवहार होतो असा जो ईश्वर त्याचा कोणाला अनुभव आहे? कुठे प्रत्यक्ष? ईश्वर ही सगळं जगाचा कर्ता आहे, सांभाळणार आहे, सगळं काय आहे, पण प्रत्यक्ष नाही. म्हणून जीवाला परोक्ष. माई कहिए माया जाके अधीन. आणि त्याच्या अधीन माया झालं. तुम्ही वासनेच्या अधीनच आणि ती मायाच्या अधीन नाही. माया त्याच्या अधीन आहे. ही 8 तत्व ईश्वराचे वाच्य अर्थ आहे. तत्पदाचा शक्य आहे हा. तत्पद शक्यचे ही 8 विशेषण आहेत. चला. और बंध मोक्ष रहित. आहे त्याला बंध नाही, मोक्ष नाही, कारण त्याला तो माजी असल्यामुळे बंध मोक्ष रहित आहे. चला. जामे बंद होवे ताका मोक्ष होवे हे. ज्याला बंद आहे त्याला मोक्ष आहे. त्याला बंदच नाही, मोक्ष ते काय करायचं आहे? ईश्वर बंध रहित है याते ईश्वर में मोक्ष भी नहीं. ईश्वराला सर्वज्ञता असल्यामुळे बंध रहित आहे म्हणून त्याला मोक्षाची गरज नाही. मोक्ष नाही त्याला. इतने धर्म वाला ईश्वर चेतन तत्पद का वाच्य अर्थ है. कळलं का? पण तेवढं भाऊ, पण किती क्षुल्लक आहे. अक्षर अक्षर एवच 15 जेव्हा अक्षर अक्षराचा विचार सांगितला की हेच अक्षरी ईश्वर आहे, अक्षर जीव आहे आणि ह्यातून वेगळं तिसरा पुरुष उत्तम आहे. हाय काय त्यात एकतरी बदलण्यासारखं, पण काय ती शेवट वाचाच आहे. याला माऊलीचा अभंग आहे. गुरुजीने सांगितलं होतं ज्ञानोबाच्या मठामध्ये हे चिंतन. कान तुझी घोंगडी चांगली चांगली आमाशी काळजी लोंगडी. स्वगत सच्चिदानंद सत्वगुणाने विणले रे. षडगुण गोडणे रत्न जड तुझं श्याम सुंदर शोभले रे. हे भगवंताचं रूप आहे. घोंगडं आहे. घोंगडं कळतंय का? उड्या मारू मारू उड्या मारू मारू धोतर फुटोस तर बोंबलायचं. आकलेचा वाचता आहे का? म्हणून उगा ज्ञानोबरा तुकोबरा नातवारांचं खरं तत्वज्ञान मिळवावं माणसाने. बाकी काय खरं नाही. मानसिक समाधान नाहीच. जोपर्यंत तुमचं मूळ स्वरूप तुम्हाला कळत नाही तोपर्यंत काही नाही. केवढं एक एक विशेषांचा विचार जर केला तर केवढं आहे. पण शेवटला वाच्यार्थ झालं. आणि वाच्यार्थ त्याच जे असतो. त्याच्यावर काही ग्राह्य काही त्याज्य आहे. नामरूप आत्मक हे त्याज्य आहे. त्याच्यावर अस्तित्वाची क्रिये ग्राह्य आहे. चला. अथ त्वम पद वाच्य निरूपण. आता तो पदाचं वाच्य निरूपण झालं. तत्पदाचे 8 लक्षणे आहेत आणि त्या 8 लक्षणे युक्त तो ईश्वर आहे आणि तो तत्पदाचा वाच्य अर्थ आहे. म्हणजे त्यात काही घ्यावं लागेल काही टाकावं लागेल. आता तो पदाचा विचार. कर्म कहे धर्म जो ईसके सब तिनते विपरीत. आता ईश्वराचे कर्म नाही, कर्माच्या अधीन नाही आणि हा कर्माच्या अधीन आहे. जो विपरीत म्हणजे उलट. तो कर्माच्या अधीन नाही, हा कर्माच्या अधीन आहे. हो सांगा ना. म्हणून एक वय नाथांची जीवाचा कर आदर्श अधीनाचे शरीर. आदर्श अधीनाचे हे शरीर
ते टले हरिहर अन्यथा न होय अनुमात्र हे वेळ शास्त्र समज देह असो माझा प्रारब्ध आधी याच्या कमिशन ओव्हर हे सगळे साधुसंत जीव हा कर्माच्या अधीन आहे त्याला कर्म टाळता येत नाही याला गुरुजीने सांगावं रोग काय रोग आवडे का जळी पर भोगीचे गोळी अद्रष्ट रोगीला रोग आवडतो का जळीबिरी माणसाला आवडते का टळते का म्हणून कर्माच्या आधी म्हणून एक वेळ जबरदस्त मावलीची ना फिटे धुतल्या काळे गोरे पण किती काळे माणसाने गोरे व्हायचं ठरवलं तर होऊ शक्यच नाही आणि गोरेन काळे व्हायचं म्हणून तर शक्यच नाही तसं जीवदशामध्ये प्रारब्धाचा भोग टळत नाही त्याला हो म्हणून अभंग याच्यावर थोडं करतो आपल्या करता कर्मे निर्वंश झाला सगळं कर्म दिले सारंग अरे कर्माला जगाचा कर्ता मायबाप विश्वशंक हे कृष्ण पण त्याला भिल्लाच्या महाराणी त्याचा शरीर सुटलं भिल्ले विंदेले सारंगवर भिल्लांनी तिरकमट्याने विष्णू कृष्णाच्या पायाला बाळ मारलं त्यावेळी देह सुटला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्म पहाते पांडव अखंड ते वनवासी कर्माची माने शंभू आपण किती पळशी कर्म घेणे कर्म चुकलं शक्यच नाही कर्म जर नाही तर चुकायचं असेल तर एकच मुन्नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारंभ तो हरी करते त्याचा बस तरच तेव्हा याच्यापेक्षा थोडा स्थूल विषय घेतला तर दुर्योधन गादीवर तळमळत माशासारखा आणि पांडव खुशाल आरेने झोपायचे का पहाची पांडवचा अखंड वनवासी पर श्रीहरीची नाही विषंबीची ही वाचाचा विषय बरं का पण हे लक्षात ठेवायचं हो नाही तर हेच माणसं उद करतात हो आमच्या कर्मात होत ते तुझ्या कर्मात होय रे नको सांगत मला ते विषय नाही सांगायचा तर म्हणून एक कर्म साधन पुढे दुसरं विशेषण हे जिहि चेतन जीवती त्वं पद वाच्य प्रतीत टीका जो ईश्वरे धर्म कहे तिनते विपरीत हे सांगितलं ईश्वर ठिकाणी धर्म नाही तो त्याच्या अधीन नाही जीव त्याच्या अधीन आहे म्हणजे विपरीत उलट तिनते विपरीत धर्म जामे होवे तो जीव चेतन त्वं पद का वाच्य प्रतीत कहिए आता ईश्वर धर्म कोणते सर्वज्ञ सर्वशक्तिमान विभू ईश बंधमोक्ष रहित परोक्ष जीवाला परोक्ष आणि याचे ओळखीच आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान कर्म अधीन बंधमोक्षवान हे सगळे त्याचे उलटच आहेत ना त्याच्यामध्ये आता कोणतं सांगायचं आपल्याला चला जीवात पहिलं याका भाव यह है अल्पशक्ति अल्पज्ञ परिच्छिन्न अनिश कर्म के आधीन अविद्या मोहित और बंध मोक्ष वाला बस हे सगळे आता एक एकाचं विज्ञान चला पुढे करू नाही पुढे नाहीये तर आज तुकोराचार्य सांगणार ना संकोचने कार्य झालं चिल्हार आज्ञा काय वाक्य पहिलं अल्पशक्ती म्हणजे अल्पशक्ती पहिलं अल्पशक्ती आहे का बरोबर तर त्याला त्याच्या संकल्पाला यश नाही म्हणून अल्पशक्ती अनुभव करायचा असेल तर किती यांनी प्रयत्न केला संकल्प पूर्ण व्हायचा हे तर पूर्ण होतच नाही अल्पज्ञ असल्यामुळे नाही अल्पशक्ती असल्यामुळे काय याची शक्ती आहे अरे याचं पाय उचलायची शक्ती नाही पण एक असं आहे उगीच घमील काय याची इच्छा पूर्ण होतच नाही रात्र दिवस चालू पण नाही जाईल म्हणून सर्व सुखाची आशा जन्म केला म्हणून
अल्पज्ञ. अल्पच आहे ना, अल्पशक्ती. अल्पशक्ती म्हणजे काहीतरी पाय उचलण्याची बोलण्याची शक्ती. अल्पज्ञ. अल्पज्ञ म्हणजे काही कळत नाही. सांगा ना, तुम्हाला विचारतो का तुम्हाला काय कळतं? संकल्पाचं उत्पत्ती स्थिती कळते, तुमच्या शरीराचा तुम्हाला कळते, तुमचे भोग कवा इच्छे कवा ठेवते कळते, आणि तुमच्या मनात काही घडेल का? म्हणून अल्पशक्ती. अल्पज्ञ. अल्पज्ञ. परिच्छिन्न. मग घ्या पोते लय जर झालं या ध्याची म्हणे मी, आणि स्त्री पुत्र धनदारा म्हणे माझे झाले परिच्छिन्न. सगळं गाव तुमचं. हा, किती आहेत तुम्ही लोक? काय ह्याला परिच्छिन्न म्हणावं. अनिश. म्हणजे त्याला त्याची इच्छा पूर्ण करता येत नाही, त्याचा संकल्प त्याला पूर्ण करता येत नाही, आणि तो त्याच्या हात चालत आहे. कारण ईश ईश्वराचं प्रेरक आहे, आणि ह्याला कुठे कोणाचं मनगत कळतंय? कोणाचं मनगत कळतंय का? कोणाच्या मनात काय कळतंय का? मन अल्पज्ञ. आणि त्याला सगळेच म्हणून कळतंय का? तुम्हाला काय कळतंय? तुमच्या मनात काय कवा येतं ही कळत नाही, आणि दुसऱ्याच्या मनात काय हे कळत नाही. फक्त एवढंच, थोडासा गुन्हा असला तर माणूस आणि बोलेल. माणूस त्याच्या बोलण्यावरून थोडं तर्क करतो, पण सत्वगुण याच्याकडे असला तर, नसला तर दोघं सारखं. दारुड्याला दारुडे. बघा तुम्ही, हो का, एक मिनिट. प्रपंचिक जीव मिळवले इतके ते फापावतात, त्या बोलण्याला माप नाही. त्याच्याकडे तुम्ही सांगितलं सगळं. आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये ही पूर्ण होतंय का? ते एक संवाद सांगतो तुम्हाला, 2 शब्द. मुलगा आणि मुलगी ही चांगली पाहिजे आणि लग्न करून द्यायचं है ना? होते का यांनी विचार केल्यासारखं? मग आजपर्यंत सर्वच नाही. आई बाप म्हणतेच मुलगीचे घर चांगलं बघा, हे बघा, सगळं खरं, पण तिच्या कर्मातलं भोग कळतेच का? म्हणून अल्पज्ञ. किंवा त्याचे त्या कर्मातलं भोग कळते का? त्याला अल्पज्ञ. ती बी मुलगी पाहायची, नाक डोळे कसे आहेत, गुण किती आहेत, काय किती पाहता पाहता बेतात, आणि शेवटला विस्कटते. कर्म के आधी. कर्माच्या आधी. कर्माच्या भोगा तुम्हाला कळतच नाही, पण नाही सोमपास वाचेवर का पण हा नाही ते इथं बसतात हात टेकून. म्हणजे तेवढे सही असून शास्त्राच्या दिवशी किती किंमत आहे त्याला, ही शास्त्राच्या साधूंचा अपूर्व लक्ष ठेवावं लागतं. एक मिनिट. तुकोबारायांनी महाराजांना नजरानं पाठवला, पण तुकोबारायाला म्हणते, अरे राजा, हे आम्हाला सोने रुपया मृत्यू के समान, आणि परद्रव्य पूजणारी धड येत होत्या, आणि याच्यापेक्षा पुढे परद्रव्य मग गौमांस समान. काय नुसतं चरण म्हणावं आपण, मनाला विचारावं कुठे असते. गाय खास हिंदू माणूस गायच्या मांसाला शिवत नाही. परद्रव्य करणारे आम्हा गौ मांस समान, म्हणजे गायच्या मांसाला जसं हात लावू शकत खास हिंदू असलेला, तसं हे आम्हाला शिवा हे नको. तो पत्रपती जरी असला मृत्यू लोकीचा, पण आम्ही रामकृष्ण, तो छत्रपती जरी मृत्यू लोकीचा, तर आम्ही पत्रपती श्रीभुवनाची.
म्हणजे आम्ही वेदाचे शास्त्राचे जाणणारे त्रिभुवनाचे मालक आहेत. असं जेवढं ते घेऊन का हे कसं करतो सांगितलं. कर्म क्या म्हणजे केवढं वैभव जीवाला वाटतं आणि तो तुकोला त्याला सगळे सोने रुपयामा धत्ते केस त्याने म्हणावं आपण सावध राहण्याकरता माची जसे काही त्याच्या व्यवहारामध्ये सोन्याच्या किमतीसारखी किंमत नाही, म्हणून त्याची काही गरज नाही आम्हाला. त्यागाचं मृत्तिका हा शब्द वापरायचा. पण एक शब्द खूप लक्षात ठेव, परद्रव्य आम्हा गौ मांस समान. हो, खास हिंदू मराठा असं तो गायच्या मांसाला हात लावत नाही, तसं माझ्या गुरूंनी पैशाला हात नाही लावला. हो, पैसा म्हणजे हात नाही लावला तर नाही झालं. ते बी जसं आता सायंटिस्ट उभं राहील तसं 21 लाख रुपये चांदीचे महाराज पुढे ठेवले ते गुरुजी पुढे. 1 लाख 21 लाख बागा पुढे नाही हात लावला. तेव्हा ती वरची स्थिती राहते आणि तेव्हा बोललेली किंमत राहते. इकडे अंधारात सगळे जोडे खायचे बोल कशाला सांगतोय तो. असं त्याचा अर्थ कशा विषय चालला. कर्म अजून परतंत्र कर्म के अधीन. कर्माच्या अधीन पुन्हा अल्पज्ञ. अल्पज्ञ एकच लक्षात ठेवा, त्याला त्याच्या आयुष्य त्याचं मृत्यू त्याला सांगता येतं का नाही. बर, तुझ्या शरीरामध्ये अन्न कसं पचन होतं कळते का. बरं, तुझं पाय तुला उचलता येते कसं काय कारण पाय कसे उचलतो तू. बरं, जग सगळं सोडून दे, सगळं सोडून दे. आम्ही तुला एकच विचारतो, काय विचारतो. सुख आणि दुःख याचं नवरा सांग. कुठे सांगतो तू. ईश्वराला सांगता येतो, पण जेव्हा सुख दुःख सांगता येते का. का सुख दुःखाचं कारण कळत नाही म्हणून सांगता येत नाही. ज्याला सुख दुःखाचं कारण कळत त्याला सुख दुःखाचा निर्णय करता येतो. असं ते नाही झालं. दुःख कसं आहे आणि दुःखाचं कारण काय काय आहे कळणार. आणि सुख काय आहे आणि सुख कुठे आहे तेही कळणार. म्हणतो अल्पज्ञ हे शेवट. दुसरी गोष्ट त्याला पुढे अविद्या मोहित. आता ती काय सांगावं. अविद्या मोहित व्यवहार सांगितलं तर तुम्हाला कसं वाटत, पण तुमचं व्यवहाराचा मोह सुटत नाही एवढं मी सांगू शकतो. तुमच्या मोहाच्या विषयामध्ये काही निष्फलता आहे, मोहाच्या विषयामध्ये काही खरं नाही, पण मोह असा जबरदस्त आहे की खोट्याला खरं वाटत. कसं गुरुजी सांगावं. शेजारचं माणूस मेलो रडतं का नाही. घरातला कावर ते पंचमाव होतं ही पंचमाव होत. शेजारच्या माणसाला ब्रह्मज्ञान सांगतात, अरे मरतच असतं होतच असतंय, कोण आलंय जगाला. हे झालं अंबाबाई लांब आहे, घराची पेटूच अंबाबाई म्हणजे कळते कसं ते नाही झालं. म्हणून काही कळत नाही त्याला. अल्पज्ञाचा विषय चालू आहे ना. हा, अविद्या मोहित. अविद्या होईत. अविद्या होईत. अविद्यामध्ये न कळण्याच्या पदार्थावर ममत्व, न कळण्याच्या पदार्थावर. मग अविद्याच काय रे, देहादिक जगत आहे का कसं. मग देहावर उदास आहे का देहाचा मोह आहे. देहावर उदास आहे हे एक सांगा आम्हाला, आणि देहाचा मोह एक सांगा. दोन्ही बाजू सांगा आम्हाला. देहावर मोह आहे हे बी एक सांगा, आणि देहावर उदास आहे हे बी एक सांगा.
निमित्त सांगणारच आहे, पण बघा प्रयत्न करू. सांग. हा बोला. हा आहे त्या अवस्थेत राहणं म्हणजे देहावर उदास. हा आहे त्या अवस्थेत राहणं हा परिस्थिती म्हणजे देहावर उदास. म्हणजे कसं? बरोबर सांगते काय घाबरू नको. बरोबर आहे त्या अवस्थेत राहणं त्याचं ना उदासपणा. अरे वा छान बोलला. आणि मोह त्याच्या उलट. हा मोह त्याच्या उलट म्हणजे त्याचं हे हो ना, पण त्याचं थोडं वर्णन करा ना. त्याचं वर्णन थोडं सांगा लागलं. सांगा बरोबर दिशा दाखवली तुम्ही, पण त्याचं थोडंसं आणखी खोलासा. बरं जाऊ दे, मी सांगतो. देहाचा सोपस्कार करण्यास. जाऊ संपलं. गुरूंच्या भाषेत बोलायचं. विलासाने हव्या ते मोहाचं लक्षण. सोपस्कार करणं हे बरोबर तुमच्या भाषेत उत्तर चांगलं दिलं. विचारजन्य आहे, परंतु विलासाने हव्या. विलासाने हव्याचं काय लक्षात? सगळं आपल्याला असं वाटतं आणि नटायचं शोभाग्य होतं. त्याचं शेवटचं काय? ईश्वराने कातड जर नसते तर पावडर कुठे लावली असते. आहे का नाही विलास? तो खरा आहे का? एकदा साखरे माझं सांगितलं होतं, आता ऐकायला हे नवीन पुरी ही लावतात ना पावडरचे, ते लावता पांढरं शुभ्र दिसतं म्हणजे तर थोडं त्यांना शोभा असेल. पण उन्हाळ्यात जर ते घामाचे ओघळ आले तर आंबाबाई पाजासारखे दिसतं म्हणते. आणि तोंडाचं बेरूपच होतात पिठेनं. विषय माझा कुठे मोहावर. मोहाचा व्यवहार विलासाने हव्यास असतो. एकला सुद्धा पुरुषाचे पुरुषाच्याच जातीचे मसन वाटत याची वेळ आली तर 8 दिवसाला हात कशाला हात ते काठी त्याला उचलला नाही आणि 8 दिवसाला हात करतो. ही विलास देहाचा मोह दोन्हीकडे असतो. म्हणून अल्पज्ञ कशा करतो. हा अविद्या मोहित म्हणजे अविद्या मोहितच की. अविद्या म्हणजे एकमेक कळणं आणि त्याचा व्यवहार होत असतो विलासाव्याचा. कोण कोणावर असत तुम्हाला गुरुजी माहित नाही, तुम्हाला सांगता येणार आहे. बाकी एखादाच महात्मा असं नव्हतं. और बंध मोक्षवाला. हो त्याला अज्ञानाने जन्म मरून येते, अज्ञानाने दुःख भोगते आणि अज्ञानाने जगत सत्याची बुद्धी ही बंधन आहे. देहाला मी म्हणणं ही बंधन आहे. मी शाणा वेडा म्हणणं बंधन आहे. मी डॉक्टर वकील महाराज म्हणणे विद्वान हे बंधन आहे. मी शास्त्री पुराणिक म्हणणं बंधन आहे. मी योगी जती तती मी म्हणणं बंधन आहे. हे सगळं बंधन आहे. आणि बंधन म्हणजे अभिमान, साधनाचा अभिमान, देहाचा अभिमान. हे कशामुळे? अज्ञानामुळे. स्वरूपाच्या अनोळख असल्यामुळे स्वरूपाच्या अनोळख हे अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे हे सगळं सत्य वाटतं. सगळं त्याचं गुंतवणं. कशामुळे गुंतला तो? अज्ञानामुळे गुंतला. कशाचं अज्ञान? जगाचं अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान. अगोदर स्वरूपाचं अज्ञान, ज्याचं गुंतलं त्याचे अज्ञान. ते कसं काय? लाभ झाला की चवडीवर चलतो आणि तोटा आला की पाणी गाडीत बसतो. ज्ञानोबराय म्हणतात थेंबाने ओले होईन वाऱ्याने सुके. थोड्या वेळ कर अनुकूल झाला की जांबासारखे घर आणि थोडं प्रतिकूल चपडून थोडं बोलावल्यासारखं. काय ज्ञानाचं कार्य आहे कोणाचं? ही जी काही शास्त्रीय पंडित विद्वान म्हणते शेणचं हे सर्वंत्र मिळलेलं आहे संसारिक. त्यांना नाही इकडे माप.
इकडे बघायचं. हमारे तो कोई भी नहीं, ठीक है तुम्हारा देखा जाएगा. तसं नाही ते आग पडणे याचा अर्थ पुन्हा ज्याच्यावर शक्ती पूर्ण करण्याची ती आग पडणे, त्याची इच्छा पूर्ण होतच नाही का होती. मला सांगा, आतापर्यंत तुमच्या जीवनात तुम्हाला जे काय भेटले असते योग्य ऐक्य, त्यांचे संकल्प पूर्ण झाले नाही. आणि त्यांना जन्ममृत्यू कळला नाही. त्यांना दुःख टाळता येत आहे का नाही. हे अल्पज्ञ अल्प शिकतो आणि हे जीवाचा तोंडपदाचा वाच्य असतंय. म्हणून कल्पना विद्या चिन्ह झाला, माया उपाधी शिव बोले. कोण म्हणतो हे? पैठणकर. हो, माया म्हणजे अघटित घटना करू दाखवते त्याच्या आखरी तो मायावी. आणि आविद्या माहित प्रत्यक्ष तुमची तुम्हाला प्रत्यक्ष की ईश्वर स्वतःला प्रत्यक्ष, ईश्वर तुम्हाला परोक्ष, पण तुम्ही मात्र तुम्हाला प्रत्यक्ष आहेत. काही आता तुमचे प्रत्यक्ष तर गुरुजी 2-3 प्रकारे सांगितले. एक देहाला मी म्हणतो प्रत्यक्षात, एक मी शहाणा वेळा म्हणतो प्रत्यक्षात. हे दोन्ही प्रत्यक्ष अविद्येमुळे झालं. स्वतःला मूर्ख म्हणते का कोणी? नाही. मूर्ख नाहीत का? आहेत. कशामुळे? कळत नाही. शहाणा म्हणतो पण दुःख भोगतो. शहाण्यावर दुःख असते का? दुःख न कळण्यामुळे कळण्यामुळे. दुःखी कोण कोण आहे? कबीर महाराज म्हणतात, राजा दुखिया, प्रजा दुखिया, जपे दुखिया, तपे दुखिया, माँ दुखिया, बेटा दुखिया, सब दुखिया, वही नर सुखिया जिने म्हणतो जिकाला. जे मनाचा ताब्यात ते सगळे दुःख आहेत. आणि मनाचा ताबा ज्याच्यावर नाही तो साधक, आणि मन नाही, मन बाधी झालं तो मुक्त. मन मिथ्या ठरलेला निश्चित तो मुक्त. मनाला पाहतो तो साधक, आणि मनाला ओळखत नाही तो अज्ञानी. आणि मनाचा मार खातो तो अज्ञानीत. आम्ही म्हणतो का नाही पैसे कळवा बाप विकल्पाची खाती नवल पिशे लागली. हो, देह बुद्धी पैसे सुख नाही आणि मात्र तेच जे माणूस त्याची मूर्ख झाला. देह बुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आठभारा, संकल्प विकल्पाचा मारा अनिवार्य. सांगाचा संकल्प विकल्पाचा मारा कोणावर चुकलाय? एक गुरुजी सारखे, एक साधक मामासारखे, त्यांच्याला शीन नाही झालं, श्रीधर मामासारखे झालं. ते मुक्तच होते. पण एक उदाहरण, मनाचा मारा खाणारा जीव, मनाच्या मागे जाणारा जीव, मन सांगितलेलं ऐकायचा तो जीव, आणि मनाच्या व्यवहाराला जोडाजोडी करण्याचा जीव. आणि जोपर्यंत मन मिथ्या ठरत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाचं काही खरं नाही. तुम्हाला दुःख कोणामुळे होतं? मग मनाला बाजूला ठेवतो दुःख नाही का मन तसं ठेवून पुन्हा ते दुःख नाहीसं करण्याकरता काय करायचं? वाडावांडे दुःख नाहीच होईल, पैसे मिळेल दुःख नाहीच होईल, नम्र मिळेल दुःख नाहीच होईल, कशाने दुःख नाहीच होईल? जन्म म्हणून कशाने टळल? कळते का? हे उगाच आपल्या डुकरासारखं पळ आवाज झाला. जन्म म्हणून कसं चुकत सांग? आम्ही म्हणतो चुकोबार आहे म्हणतो, आम्ही नाही म्हणत. तरी जन्म जास्त उठाव काहीतरी काय सोन सुकरे बापुरे चुकोबार आहे म्हणते. जर भगवंता जास्त नाही झालं तर डुकर आणि कुत्रे काय कमी आहेत का? आम्ही कशाला म्हणतो? मला एखादं राग येईल असं का बोलायला लागलं? तुकोबार आहे म्हणतो. मग तरी जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तर काय थोडे स्वान सुकरे. सुकरे म्हणजे डुक्कर, स्वान म्हणजे कुत्रे. कोण कोण आहेत?
जे भगवंत भक्त नाही ते. आमचे गुरुजी लई बोलायचे, सांग तुला त्यांचं थोडं मास्टर होणं म्हणजे लहान लेकरं 100 कोट पोचणं. हो, त्याच्या पुढे असा राज्य काय असते बघ हे मास्टरचं. आणि डॉक्टर होणं जगाचा गुमुत पोचणं. लगेच धरून आला म्हणते का नाही डॉक्टर, किती 20 लाख भरले डॉक्टर आणि काय तो पोचतो कळतं का रे. हां, परमार्थ वेगळं, प्रपंच वेगळं आहे. म्हणून न कळणं अल्पज्ञे मोहित हेच्यात काय. अल्पज्ञ म्हणजे काहीच कळलं ना, हे कळत नाही ते कळत. जगाचं स्वरूप कळलं ना, जन्मरणाचं स्वरूप कळलं ना, जन्मरण कशामुळे हे कळलं ना, सुख कुठं हे कळलं ना. म्हणून आई देतं अशाचे बांधले तुका म्हणे वाया गेले. तुकोबाला म्हणतो आवाज ही कवा कळत अविद्यान अज्ञान एकच सांगा ना, आम्ही सांगतो अशाचे तुका म्हणे. म्हणलं महाराज हे तेवढं मी कळा, मग पुढे सांगतो म्हणले मी. तुका म्हणे ते गाढ होऊन घेते म्हणून मागे जाव अल्पज्ञ करणार नाही. मन तुकोबा नाथ कबीर महाराज म्हणतो मन जिस बाट जाए उस बाट मत जाए. मन जिस बाट जाए उस बाट मत जाए. हे सांगतो तुम्हाला. कोणते मुद्दा? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. मग हे प्रत्यक्ष असं आहे का कसं आहे? मग हे प्रत्यक्ष अनात्मा का आत्मा आहे? अनात्मा. हे अज्ञानाला आहे का ज्ञानाला? अज्ञान. अज्ञानी तो अल्पज्ञ का सर्वज्ञ अल्पज्ञ आहे ना. मग ज्याला सुख दुःख टाळता येत नाही ते अल्पज्ञ का नाही? सुख दुःखाचं कारण कळत नाही ते अज्ञानी का नाही? लय झालं तर खाली जर आलं थोडं सत्वगुण असं तर पापामुळे येतं असं होतं. पाप तर कशामुळे होतं? पाप तर कशामुळे करतो तो? चांगला तर कशामुळे होतो, पाप तर कशामुळे करतो? न करण्यामुळे. काय कळत नाही? बोला, मी सांगतो नाही कळतो मी सांगतो. नको सांगू. अरे ज्याची इच्छा ती कळत नाही. सगळ्याला इच्छा कशाची आहे? सुखाची. कळतंय का? मग ती सुख मिळणं करू नये तू केला वापर. माणसं मग चांगले शाळे अरे कसे शाळे ज्ञानभूत कोरा खरे शाळे. प्रत्येकाला घमेंड आहेत. अरे हे 2 दिवस घमेंड वेड्या माती चाललास ना, आयुष्याचं वाटोळं, शरीराचं वाटोळं. कोणी कोणाच्या मनासारखं नाही झालं म्हणजे उगाच उदास. हे अज्ञान आहे. ज्ञानी महात्मा त्याला उठून सोडून येतो. अज्ञानी जीव नाविलाने गप बसतो. पण नाविलाने गप बसतो म्हणजे चिंता नसतं रोग गेला असं नाही. ज्ञानी महात्म्याचं पटकन सोडून देतो आणि समाधान राहते. ज्याला स्वरूप अनुभव आला, ज्याला जगत मिथ्या कळलं, त्याने जरी व्यवहार दाखवला, त्याने व्यवहारासारखा जरी बोलला तरी त्याच्या जरी विरुद्ध भाषा आली तर ते पटकन सोडून देतो. असंच आली उर्मी साईन तुकावली थोडी आहे. तुकावला म्हणतात उर्मी जर आली तर विचारणे थोडी घालवली तर सुखच आहे, आणि जर नाही घालवली तर मग मात्र दुःखाचा डोंबोळा. चौकडीत. म्हणून ही कसं करता सांगितलं मी? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. मग तुम्हाला सुख दुःख प्रत्यक्ष आहे की नाही? सुख दुःख ज्याला प्रत्यक्ष तो जीव आहे, आणि ज्याला सुख दुःख बाजूला निघतो तो साधक आहे.
आणि ज्याला सुख दुःख मिथ्या आहे तो जीवनमुक्त आहे. जीवनमुक्ताला सुख दुःख मिथ्या आहे. साधकाला विचारून तो बाजूला निघतो आणि जीवाला सुख दुःख सत्य. मग तुकोबाला तर आधी दे काय खरं दे संमती पसारा बोध करून चोराला सुभाष होते. हे जीवनमुक्ताचं विचाराचं चिंतन आहे आणि जीवाला सांगण्याचं चिंतन आहे. म्हणून जीव कसा अर्पत नाही. आणि आणखी काय प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष काय ते कारण अपना स्वरूप किसी को परोक्ष नहीं. काय ते म्हणजे सांगतो ना. अपना स्वरूप किसी को परोक्ष नहीं प्रत्यक्ष ही होवे हे. आता तुमचं तुम्हाला प्रत्यक्षच आहे. तुम्हाला सांगा प्रत्यक्ष तुम्ही कसे आहेत ते. तुम्हाला तुम्ही सांगा प्रत्यक्ष कसे आहेत ते. जीव हे प्रत्यक्ष कसं आहे ते. मी देह संपला विषय. प्रत्यक्ष. आणखी त्याच्या पुढे थोडं सांगा ना. देह बोलला हे व्यापक झालं. आणखी परिच्छिन्न सांगा ना. काय नाही जीवाच्या लक्षात. मग तुम्ही आत्मा आहेत का मुलगी सुरेश का देह आहे. किती साधांचं चूप करायचं. नसलेल्या वस्तूला मी म्हणणं म्हणजे दुःख आहे का नाही. आणि आहेची वस्तू न कळणं म्हणजे दुःख आहे का नाही. आहेची वस्तू नाही कळल्यावर दुःख आहे आणि नाहीची वस्तू मी म्हणल्यावर दुःख आहे. आणि त्या दुःखाचं आणखीन दुःखाचं परिसीमा किंवा दुःखाचं आणखीन वर्म परिच्छिन्न बुद्धी. म्हणून गुरुजीने आम्हाला सांगितलं होतं देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. त्याच्यामध्ये 3 बुद्धी आहे ती परिच्छिन्न आहे. दुःख रूप आहे ती. ब्रह्मबुद्धी तरी दुःख नाही. कारण आत्मबुद्धी चांगली महाराजांची पण श्रेष्ठ चिरंजीव लेखक तीर्थरूप लिहू दुःख नाही का. मावलेलं कसं पत्र लिहिलं तीर्थरूप कधी चिरंजीव. मग अडचण नाही का नाही. मग दुःख आहे का नाही. कोणाला ज्यांचे मूत मी दगड सोन्याचे होते त्यांना. तितकी शक्ती असताना जीव जशी असते. बाळ परमार्थाचं आयुष्य मात्र करू नये वर का. ही देह पुन्हा नाही झालं. बाकी सगळं होईल पण हे नाही होत. आणि हे जो पण होत नाही तो पण करतच नाही. काही करा. यद्यपि प्रत्यक्ष आहे की नाही. जे मी प्रत्यक्ष वाटतं का नाही. सुख दुःख प्रत्यक्ष वाटतं की नाही. यद्यपि ईश्वर को भी अपना स्वरूप प्रत्यक्ष है तथापि ईश्वर का स्वरूप जीवन को प्रत्यक्ष नहीं याते परोक्ष कहिए है. ईश्वर स्वतःला स्वतः प्रत्यक्ष आहे पण जीवाला प्रत्यक्ष नाही म्हणून त्याला परोक्ष म्हणायचं. जीवाला प्रत्यक्ष नाही म्हणून तो परोक्ष आहे जीवाच्या दृष्टीने जीवाला. आणि स्वतःला मात्र प्रत्यक्षच आहे. और जीव के स्वरूप को जीव ईश्वर दोनों जाने है. कोण ईश्वर. ईश्वर स्वतःला जाणतो जीवाला जाणतो. कारण जीवाचा सर्वज्ञता सर्व प्रत्येक देवाच्या कर्म त्याला म्हणून कळतात ना. जीवाचे कर्माचे भोग त्याला माहित ना. स्वतः बी माहित आहे. पण स्वतः कर्म अधीन नसल्यामुळे तो ज्ञानी आहे. आणि तुम्ही कर्माच्या अधीनच म्हणून अर्पण नाही. पण कोणत्या जीवाच्या कोणतं कर्म हे त्याला माहित आहे ना. समजा आता आणि बसून का खातो बरं. आणि तुम्ही कष्ट करून का खातात कळते का याचं कारण नाही. तुम्ही वेळ काय म्हणले त्यांना देव देवाचा म्हणत आहे. हो म्हणून कुठे लक्ष नाही काय नाही. आपलं देव देवाचा म्हणत आहे ना चांगलं. पण जरा अरे कसा बळा म्हणायला लागला. त्याचं कर्म आहे. आणि तुमचं कर्म कष्ट करायचं. पण आम्हाला समाधान नाही तुम्हाला समाधान नाही. जीव जसे स्वीकारले. आम्ही जरी बसून खात असला समाधान नाही. तुम्ही कष्ट करून जरी खात असला तरी समाधान नाही. याचं नाव जीव.
याते प्रत्यक्ष कहिए हे. म्हणून तो प्रत्यक्ष. एक मिनिट, तितकं कष्ट करून समाधान का नाही बरं? तितकं बुद्धिवंत असं समाधान का नाही? 10 लाख पगार आहे, 2 लाख पगार आहे, 5 लाख पगार आहे, काय पगार असेल ते असेल, समाधान का नाही? विषयात सुख नाही. विषयात सुख नाही म्हणून समान. बरोबर. 10 लाख पगार असेल ते. एकदा गुरुजींनी सांगितलं, सांगू थोडं त्यांचं. म्हणजे मी हैदराबादला गेलो, काही एक ठिकाणी उतरची वेळ आली. तर शंकर महाराज सांगितलं काही किंवा शंकर महाराज गुरु यांनी. शंकर महाराज गुरुच आहेत. आणि होतो ना म्हणजे जिथं तर त्याला 4 मुलं होते. 4 मुलं ते सोनं 4 आलंच की. 4 मुलं होते त्या बंगल्याला. आणि 4ही बाजूने 4 गाड्या, प्रत्येक ह्याच्यावर 4 गाड्या. म्हणजे मी जेवायला बसलो बोलते आणि आम्ही होते तांदळाचा भात. महाराज म्हणजे माझी पहिलीची अवस्था अशी गरिबीची, आंबोळ तांदळाचा भात. एक भाग काय करा महाराज म्हणले, इतकी फजिती आहे. 4 पोरं 4 गाड्या घेऊन जातात, मला बसायला गाडीत नाही. काय आहे का घमीर, आहे का सुख? घमीर कशीची? 4 गाड्या आहेत, बंगला 5-7 काळाचा, 10-5 लाख रुपये महिन्याला येतात. समजा तसंच आहे. वर्तमान काळ सुद्धा असंच आहे. आता सुद्धा राजेशचं जेव्हा फल 5,000 रुपये पगार, 5 लाख पगार सुद्धा सोन्याचं पोराचं. स्वतःला 50,000 का 25,000 पगार बसतो. का अनात्म्यामध्ये सुख नाही ना. पण हे बोलायचं नव्हतं का, आपण फक्त ओळखून सोडून द्यायचं. आणि एक मत जास्त आम्ही त्याचे मत असते, बाबा आम्हाला दोघांना बरोबर उभयताला उठून त्याला गेलं पाहिजे. याचं काय दोष आहे? आम्ही पती पत्नीनं दोघांनाही आम्हाला वैकुंठाला जाता आलं पाहिजे. त्यात काय दोष आहे सांगा? सांगता यायला लागलं चांगलं. ही जीवाची फजिती आहे. दोघांना वैकुंठाला जायचं म्हणजे तेवढं मोह आहे का नाही? द्या 5 लाख महिना आहे ना. ही फजिती आहे. याचं नाव जीवन. प्रत्यक्ष आहे का नाही? चला परमात्मा ते बोलत असते, पण आम्ही नंदू आपला हसतो. हो हो म्हणाला, कळतच नाही तर. इतने धर्म वाला जीव चेतन त्वम पद का वाच्या कहिए हे. इतने धर्म वाला 8 धर्माने युक्त तो जीवाचा, ते वाच्याचा त्वम पदाचा. संपला विषय. उद्या घ्यायचा तो कुंडली. आणि हे सगळं जर तुम्ही स्वतः मनावर घेतलं तरी वर्म कळत. नंतर शास्त्र पाठ केलं सांगण्यात यायला लागलं नाही जमत. वेदांत अंगावर घेतावा पाहिजे. मग आता तुम्ही ज्यावेळेस द्रष्टाच्या वेळेस वाचार्थ का लक्षात, ज्यावेळेस सुख दुःख भक्त त्यावेळेस वाचार्थ का लक्षात? वाचार्थ ना. संपला विषय. आणि ज्यावेळेस तुम्हाला मी माझ्यावर त्यावेळेस वाचार्थ का लक्षात? मी मनाला जातो त्यावेळेस लक्षात वाचार्थ. जास्त कोणते तुम्ही काय नाही.